ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। कुंडली कोरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज के जय विनायक जीवा मुक्ता भवते साकरम सुखतम जाता ज्ञानेशु भगवान श्री रंगनाथ गुरुराज नमस्ते। वाचा सूत्रकार भाष्यकार का श्रुति वचन से जगत उत्पत्ति कथन का अभिप्राय। सूत्रकार भाष्यकार ने द्वितीय अध्याय में उत्पत्ति कहने वाले श्रुति वचन का विरोध दूरी करके जो एक रूप से तैत्तिरीय श्रुति के अनुसार उत्पत्ति में सर्व उपनिषदन का अभिप्राय कहा है, सो मंद जिज्ञासु के निमित्त कहा है। जो उत्पत्ति वाक्यन के पूर्व कहे अभिप्राय को नहीं जाने ता मंद जिज्ञासु को उपनिषद में नाना प्रकार से जगत की उत्पत्ति देख के आपस में उपनिषदन का विरोध है, यह भ्रांति हो जाएगी। ताकि दूरी करने को सर्व उपनिषदन में एक रूप से जगत की उत्पत्ति प्रतिपादन का कार कहा है। विषय असा आहे, भाष्यकार आणि सूत्रकार हे कोण आहेत हे कळलं पाहिजे. सूत्रकार वेदव्यास आहेत आणि ते सूत्रग्रंथ माझ्याकडे उत्तर मीमांसा म्हणून त्याला. तर त्या सूत्रकारांनी सूत्र 555 आहेत. जसं वव्या अभंग तसं ती सूत्र, पण सूत्र एवढंच असतं आणि अभंग 10-5 चरण 10-5 सूत्र म्हणजे एकच वाक्य. असे 555 सूत्र आहेत आणि त्या 555 सूत्रावर शंकराचार्य, आनंदगिरीचार्य असे बरेचसे लोक, वाचस्पती मिश्र यांनी त्याच्यावर भाषांतर केलं, सूत्राचा अर्थ सांगितला. तर त्यात पहिलं सूत्र अथा तो ब्रह्मजिज्ञासा ही त्या पहिलं सूत्र आहे. म्हणून जाऊ द्या, त्याचा मला अर्थ नाही सांगायचा. पण सूत्रकार म्हणजे वेदव्यास आणि भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, आद्यगुरु शंकराचार्य हा भाष्यकार. त्या सूत्रावर शंकराचार्यांनी भाष्य केलं. ते अध्यास भाष्य आहे. आता ते मी लिहून काढायचं म्हणतो, पण नाही लिहून देते लोक. आपल्यासारखा एखादा लेखक असला तर त्या भाष्य आपण लिहायचं आहे आपल्याला. हरिपाठ एवढंच आहे, पण इतकं सुंदर भाष्य आहे, फार मोठं. ते भाष्य पाठ करावं लागतं. आणि काय 27-28च वय आहे त्या भाष्याचं. असं हे भाष्यकार आणि सूत्रकार कोण असं तुम्हाला वाटलं तर सांगितलं. नाही ते तिथं लिहिलं झालं. सूत्रकार वेदव्यास आणि भाष्यकार शंकराचार्य, आद्यगुरु शंकराचार्य. तर आता जसा गोंधळ आहे, जात नाही, धर्म नाही, आंतरजाती विवाह, हे सगळं वर्णशंकर आहे. सगळं पाप आहे, सगळं अपवित्रता आहे. त्या काळात तसाच झाला एक प्रकार. धर्म नाही, आचार नाही, काही नाही, दान धर्म. त्यावेळेस ते एक मंडन मिश्र होता, तेच वाचस्पती मिश्र. मंडन मिश्र दान नाही, धर्म नाही, काही नाही, वागायचं एवढंच नीट. आणि त्याचा अधिकार एवढा होता की ते कोण हे लोक म्हणून सांगायला लागलो मी.
व्यासांचं सांगितलं, शंकराचार्य सांगतो. तर धर्म नाही, काही नाही त्यावेळेस त्यांचे. पण त्याला एक सरस्वती प्रश्न झाली आसुरी विद्यातून. आसुरी विद्यातून देवाचा प्रश्न होतात ना. रावणाला 33 कोटी देवाचा प्रश्न झाला ते आसुरी विद्यातून, सदविद्यातून नाही. सदविद्यातून देवता प्रसन्न व्हायला वेळ लागतो, पण ते वेगळं. आणि आसुरी विद्यातून देवता प्रसन्न होतात, पण नाराज होऊन आणखी रागात येऊन प्रसन्न होतात. तर त्या मंडन मिश्राचं खंडन करायचं याला. तर त्याच्या घरावर पक्षीवाद घालीत होते वेदाबद्दल. वेद ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं, वेद म्हणजे वेदवाणी, देववाणी, चौवेदिदान शास्त्रकारण है ना. तर वेद या शब्दाचा अर्थ एकच करा. माझ्याकडे पुस्तक आहे, वेद कशाला म्हणावं ते. पण काय करू आता, बुद्धी गेली माती होऊन, आता काय करायचं, नुसते तळमळायचं. पण सिद्धांत नाही चुकायचा. शब्द चुकेल, एखाद्या वेळेस मांडणी चुकेल, पण सिद्धांत नाही सुटायचा. याला गुरुजी आमचे सहज बोलायचे. जाता जाता एखादी मावशी गडबडी झाली, कुंकू विसरेल, पण मंगळसूत्र विसरत नसतं. सहज बोलवा गुरुजींनी. गायीमध्ये कुंकू लावणार निश्चित, पण एखाद्या वेळेस खूप आग्रहाने, पण मंगळसूत्र कुठं टाकेल. तसं आजही मंगळसूत्र आहे श्रीगुरू. अमृत अनुभवामध्ये माऊलीनं श्रीगुरूला आयो मनी सांगितलं. आयो म्हणजे जसं स्वासनीबाईच्या गळ्यात मंगळसूत्र आयो तर लक्षण मुख्य आहे, तसं माझे श्रीगुरू माझे मंगळसूत्र आहेत, असं माऊलीनं म्हणले. माऊली निवृत्तीनाथाला माझे श्रीगुरू आयो म्हणजे आहेत म्हणायचे. ते गुरु सांगितलं हे मंगळसूत्र. आणि कुंकू असतंच, कुंकू विसरत नाहीच, पण एखाद्या वेळेस अपवाद म्हणून विसरलं तर मंगळसूत्र विसरतं, मग ती सुवासिनी ठरते. असे हे शंकराचार्य वेदांचे केसरी, वेदांत तत्वाचे, अद्वैत तत्वाचे. भिक्षा मागत मागत आले, भिक्षा कोणी वाढेना. त्याच्या घरी गेले, नाही त्या गावच्या घरी ओताऱ्याचे गेले. ओतारे म्हणजे काचाचे बांगड्या करणारे, काचाचा रस करायचा आणि त्याच्या बांगड्या करायच्या, त्याला ओतारे म्हणतात. तिथे गेल्यानंतर ते भिक्षा मागितली. अरे म्हणजे इथे भिक्षा नाही, काही नाही. म्हणजे मी भिक्षा घेतल्याशिवाय जात नाही. म्हणजे आम्ही वाढीत नाहीत, नाही वाढत तर मी वाच राहतो. म्हणजे जो पण तुम्ही वाढीत नाही तोपर्यंत. शंकराचार्य तो का म्हणे पापे जाती संताच्या जपे, मग शंकराचार्याचं काय आहे इच्छा सांगावं लागतं. आणि मग शंकराचार्य तिथंच उभं राहिले झालं. मग माणूस दम धरतं कुठवर. ते काचाचं ते रांदा होता, रस होता काचाचा कढईचा, ते तशी कढई उचलली आणि ओतला रस काचाचा. आचार्याने असं घेतलं, प्यायलं झालं. मग त्याच्या डोक्यात प्रकाश वाढला, अरे मला हे काही वेगळंच आता इथं नाही जमत. मग त्याने ह्याला जाऊन सांगितलं, तर मंडळ मिश्र अशा व्यक्ती आली. तर तिथे गेल्यानंतर गेले आचार्य. तर ते म्हणले तसं नाही, पडदा लावायचा. पण त्या पडद्याच्या ती सरस्वती त्या दारूच्या भांडीतून प्रगट केलेली होती ना. कारण आसुरी विद्याचे देवच खूप लवकर प्रसन्न होतात, पण आशीर्वादात तुझा कोळाच नाश होईल म्हणून. हो, आता ही जारण मारण उच्चाटन मौन स्तमन वशीकरण अशी जी आसुरी विद्या आहे, त्याच्यामध्ये हे दैवता प्रश्न होतात. ते प्रश्न करताना लई घाण करतात. ते जाऊ द्या, म्हणतो नाही विषय. पडदा लावला झालं, दोघं चर्चेला सुरुवात केली. शंकराचार्याने प्रश्न विचारले की उत्तर द्यायचे. बराच वेळ झाला. शंकराचार्य माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं कोण आहे असा. पण गंमत असे, ते आचार्य सर्वांनीच त्यांनी झालेला प्रश्न पूर्ण विचार, त्याला नाही देता उत्तर येत. सरस्वतीचे सलग प्रश्नाचे उत्तर देते, पण पाठीमागचं जर पण विचारलेला प्रश्न पुन्हा जर विचारला, उत्तर देता येत नाही. मग ते उत्तर देता येत नसल्यामुळे त्या ओळखली सरस्वती आहे म्हणून. त्यांनी ते पडदा फाडला आणि डोक्यात दंड घातला हातातला. तो अशा निचाला साथ होती, पण ते निचाच्या घरी. ते आता सगळे डॉक्टर वकील निश्चयच आहेत. ते शाप आहे त्या शंकराचार्याचा.
हो. विद्वान कोण आहेत? काल मला कोण सांगत होतं एक पोरगं, माझी बहीण अशा ह्याला कुठेतरी कोर्टाला जज आहे त्याला दिले, कोणाला काही दिले. काय आचार्याचा शाप त्या सरस्वतीला पण तिकडे गेले. आता तुम्ही जोडी उचलायला लागला. म्हणून अगोदरच लिहिलं आहे, उत्तम कुळे भिकेस लागते, झेड्या मागाच्या मान्यता होतील. अगोदरच ना आता लिहून ठेवलं. मग मान्यता त्यांच्या आहे का नाही? साधूचं वाक्य खरं आहे का खोटं आहे? का तुम्ही तुमच्या प्रभूला विसरलात, भ्रष्ट झालात आणि त्या तुमच्या पापाचं फळ तुमचं चांगलपण तिकडे देवाने पाठवलं. ही शंकराचार्य भाष्यकार हे मला सांगायचं. त्याने मग भाष्य लिहिलं झालं. म्हणजे ज्ञानाचा विचार सांगितला. आणि ते आता भाष्यकार काय हे सांगितलं ना. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय सांगत होतो, ते पुढे येईल. ह्या जगाच्या कारणाचा विचार आणि जगाचं कारण ते कुठं राहतं, या दोन मुद्द्यावर विषय चालणार आज. जगाचं कारण काय आहे? और जाकू ब्रह्म विचार से यथार्थ ज्ञान नहीं होवे, ताकू लय चिंतन के निमित्त भी उत्पत्ति क्रम कहा है. हां, आता कोणाला ज्याला विचार नाही, विचाराने ब्रह्मज्ञान झालं नाही, विचाराने ब्रह्मतत्व कळलं नाही, असा जो मंद अधिकारी आहे त्याला लय चिंतनाने ते स्वरूप सांगणार आहेत. हां, ज्या क्रम ते उत्पत्ति कही है, त्यासे विपरीत क्रम ते लय चिंतन करे. आता जसं सवासं झाल्यानंतर असं उलटं असतं. आता ते कसं, अविद्यापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूनंतर अग्नी, अग्नीनंतर जल, जलानंतर पृथ्वी, असे क्रमाने याची उत्पत्ती पंचमहाभूताची. आणि याच्या उलट आता ही झाली सवाशी. आता पृथ्वी पाण्यात ताटते, पाणी अग्नीत ताटतं, अग्नी वायू ताटतो, वायू आकाशात ताटतं आणि आकाश अविद्यात ताटते. असं लय चिंतन, ह्याला उलटं चिंतन म्हणा. हे कोणा करता? मन जिज्ञासू करता. कळतं का हे? मग आता याच्यात थोडं घ्या विचार. हे शरीर सुटते, शरीर सुटतं म्हणजे आपापलं तत्व आपापलं तत्वात लीन होते. कोण मरतं आहे? हे लय चिंतन जर कळलं तर तुम्हाला मरण सिद्धच होणार नाही. पृथ्वी रात्री हाड मास काढतं राहतं, ते जळून राख होते, पृथ्वीत मिसळते. हां, शेवटला घाम येतो, जलतत्व अग्नी जातं. अग्नीने म्हणते नाही, आता शेवटचा घाम आलायला पश्चाताप, शेवटचा वात झाला, ते अग्नितत्व. आणि ते अग्नितत्वातून शरीरातले जे हे असणं अग्नितत्वाचे तत्व, काम क्रोध हे सगळे त्यात नाहीसे होतात. त्याच्यानंतर वायू, वायू म्हणजे कासावीस होतो, प्राण जाताना कासं होतो. तो कसा कासं होतो 8वा अध्याय वाचल्यावर कळेल, मी सांगायला लागलो. ते कसं चारी प्राण एकत्र होतं आणि हे वरचा प्राण तो एक बाजूला राहतो आणि चारी प्राण एकत्र होऊन ते निघाले जातात आणि एक जो प्राण श्वास चढतो ते त्याला दाबतात. मग त्याच्यामुळे धुमाकूळ होते शरीरात धुमाकूळ झाल्यानं मग शरीरातलं रक्त आटतं, मन भ्रमिष्ट होतं, बुद्धीला काही कळत नाही आणि जसं अंधार पडलं, खोलीत अंधार होतं, तसे या शरीरामध्ये सगळं धुकं होतं. आणि धुकं झाल्यानंतर प्राण निघून जाताना खूप त्रास होतो. त्यावेळेस जे मग येडं वाकडं तोंड करतो आणि त्यावेळेस मग तुम्ही काय म्हणतात, आम्ही त्याला सांभाळू, ती त्याला माती सांभाळतात. अरे त्याला ते रोगाने त्या धुक्याने त्याला कळलं नाही, ते प्राण निघून आल्याचं वेदना त्याला सहन होईनात, म्हणून ते डोळे ओटरतो, काय करतं, त्याची अवस्था वेगळी होती. आणि हे झाल्यानंतर प्राण निघून गेल्यानंतर वायूत मिसळ, वायू आकाशात मिसळतो, झालं का नाही, आणि आकाश अविद्यात मिसळते. मग आता ही आपापलं तत्वात विलीन झाले का नाही, मग मेलं कोण आहे का नाही? मेलं तर भरम. असं जसं हे पंचमहाभूतच आहे, त्याचे 25 तत्व आपापल्या तत्वात लीन होतात, मग मरते कोण? हे काय सांगितलं मी? लय चिंतन असं असतं म्हणून. आणि कोणाकरता सांगितलं? मंद जिज्ञासू. मंद जिज्ञासू म्हणजे काय? की शास्त्रीय संस्कार आहे पण जगसत्य तो बुद्धी जात नाही.
शास्त्र संस्कार आहे, ज्ञान कळतंय, हां, पण जगत सत्यत्वपणा जात नाही. आणि जगत सत्यत्व जर नाही गेलं तर त्याला फल येत नाही ज्ञानाला. दोष गेलं तर औषध गुण देईल, आणि दोष नाही गेलं औषध घेतलं तर गुण कसं देईल. तसं मंद जिज्ञासूला लय चिंतनाच्या दृष्टीने सांगावं लागले ते. हां, ता लय चिंतन से अद्वैत में बुद्धि स्थित होवे है म्हणून लय चिंतनाने बुद्धी अद्वैत तत्वामध्ये स्थिर होते. और सो लय चिंतन का प्रकार पंचीकरण में वार्तिककार सुरेश्वराचार्य ने कहा है. आता ही सुरेश्वराचार्य कोण आहेत? मंडन मिश्र. हां, वाचस्पती मिश्र हे मंडन मिश्र हे ते थोडे सांगू चरित्र हम्म. कळण्याकरता. ज्यावेळेस मंडन मिश्राला जिंकलं शंकराचार्याने, त्यावेळेस त्यांच्या पत्नीनं त्या संन्यास घेऊ दिला नाही मालकाला. शंकराचार्यावर त्यांचा हक्क नाही, त्यांना संन्यास घ्यायला. त्यांचा शरीरावर हक्क माझा आहे, मी त्यांना सांभाळ त्या शरीराला. तुम्हाला संन्यास देता येणार नाही आणि त्यांना घेता येणार नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग मी तुम्हाला मोकळी देते. मग त्यांनी कामशास्त्रातून प्रश्न करायला सुरुवात केली त्या महिलेने, त्या भामतींना. आता हे ब्रह्मचारी कामशास्त्रात काही उत्तर देतील, पण ते म्हणले 6 महिन्यांनी उत्तर देत तुझ्या प्रश्नाचं. मग त्याने देह प्रवेश केला, कामशास्त्राचा काय विचार पाहिला, आणि पुन्हा तर ती बाई म्हणली तुम्ही भ्रष्ट आहेत. हां, पहिलं लय वेगळं होतं रे. म्हणजे मी भ्रष्ट जरी असलो तर मूर्खाला शासन देण्याकरता भ्रष्ट झालं तरी चालेल, पण तुम्हाला शासन देणार आहे त्याला. मग ते जिंकल्यानंतर ते पहिलं मंडन मिश्र ते शंकराचार्य चौथे शिष्य झाले. त्यांचं नाव सुरेश्वराचार्य आहे. आणि त्या सुरेश्वराचार्याला भाष्यावर अर्थ करायचा, सूत्र भाष्य करायचं. तर पद्माचार्य, आनंदगिरीचार्य, तोटकाचार्य ही त्यांचे 4 शिष्य आचार्यांचे. तर ते म्हणले त्याच्यात भेदबुद्धी आहे, कर्मसेवादी आहे, त्याला ही भाष्य नका करू देऊ, कारण ते कर्माचं घालेल त्या भाष्यात. शुद्ध ज्ञानामध्ये शुद्ध ज्ञान जर पाहिजे असं तर मला अमृत अनुभव. अमृत अनुभव जितकं शुद्ध तत्त्वज्ञान तिथं बाकीचं नाहीच. ह्याच्यात तर कुठं गोष्टी, कुठं प्रमाण, कुठं आलेत. मग नाही दिलं शंकराचार्य, नको म्हणजे. मग त्यांच्या डोक्यात बसलं ते सुरेश्वर अवतार संपला, आणि ते वाचस्पती मिश्र पुढं झाले. आणि त्याने भामती ग्रंथ केला. झाला आहे माझा तो भामती, पण कोणाला सांगितलं? भामती ग्रंथ त्याने असं लिहिलं आहे की कर्माने मोक्ष होतच नाही, हा सिद्धांत ठोकला त्याला. कर्मामध्ये रंगलेला तो, पण शेवटला असा अनुभव त्यांना आला आचार्यांच्या कृपेने, कर्माचा मोक्षा संबंधच नाही. आणि हे कळण्याकरता अमृत अनुभव, आणि अमृत अनुभव कळण्याकरता हे जर कळलं तरच अमृत अनुभव कळेल, नाही तर नाही कळत. असो म्हणून कोणाकरता हे मला चिंतन मंद जिज्ञास. मंद जिज्ञास कशाला म्हणावं? मुक्त होण्याची इच्छा आहे, पण प्रपंचाचे नुकसान होणे वाटते. त्याला अर्थार्थी म्हणा, माऊली त्याला नाव काय दिलं? अर्थार्थी भक्त. चला, यह ग्रंथ उत्तम जिज्ञासु के निमित्त है. याते जगत की उत्पत्ति और लय का प्रकार नहीं लिखा और सागर रूप है. याते संक्षेप दिखावे है. हां, आता पुन्हा वाचली वाक्य खूप सुंदर आहे सगळंच. हां, आणि आता वाचलेलंच, आता जेव्हा वाचलं. हां, यह ग्रंथ उत्तम जिज्ञासु के निमित्त है. हा ग्रंथ कोणाकरता आहे? उत्तम जिज्ञासु. उत्तम जिज्ञासू. उत्तम जिज्ञासू कोणाला म्हणावा? एकच चरण सांगून, जेवणा वेगळे मासून त्याचा तो कातळमुळे, ह्याला उत्तम जिज्ञासू म्हणावं. तुकाराम म्हणते उत्तम जिज्ञासू मी सांगतो. मासा पाण्यात राहील का तुपात राहील? पाण्यात. है ना? आणि पाण्याच्या बाजूला पडलं ती इच्छा कशाची करील? पाण्याची. म्हणून जेवणा वेगळी त्याचा तुका तळण. यानं उत्कृष्ट अधिकारी. आणि मंद अधिकारी बेंडकासारखा, 6 महिने पाण्यात 6 महिने पृथ्वीवर. हां, तसं विचारसागर असतो मनात, विचारसागर झाले की ध्यानात व्यवहार. हां,
काही पृथ्वीवर काही पाण्यात, काही पृथ्वीवर काही पाण्यात, त्याला भिंड कचासारखं म्हणा, हे मंद जिज्ञासू म्हणावं. तर विचारसागर उत्कृष्ट जिज्ञास करताय, पण आता विचार नसल्यामुळे आई आहे, माऊली ज्ञानोबा आई आहे, त्याला तुकोबर आहे, जीवाची आई आहे, नाथ महाराज जीवाची आई आहेत. हे सगळे जीवाचे मायबाप आहेत. खरे मायबाप हे आहेत. हे आईबाप पोटाच्या बाहेर टाकतात आणि ते आईबाप पोटात घेऊन त्याचं अविनाश सुखावून नेतात. म्हणून सद्गुरुनाथ माझी आई मजला ठाव देवी पायी, ही त्याचं एक वर्म आहे. सद्गुरुनाथ माझी आई मजला ठाव देवी पायी, हे झालं तुळशीराम बाबांचं मत. विजयमुक्त महात्मा होते परवळीचे, त्यांचं हे वाक्य आहे. नको पाहू अंत माझा भेट दे मला विश्व ही विना आणि ही वाजवणं. त्यांचं ही विना म्हणे तिकडे जाऊ नको, तिकडं नको, चल तिकडे काय काम, चला नको पाहू अंत माझा भेट दे मला विश्वनाथा, हे तुळशीदास. आणि त्यांचंही म्हणणं सद्गुरुनाथ माझ्या आई मजला ठाव देवी पायी, ही आई. पण तेच आईचा विचार माऊली ज्ञानोबाला सांगतात. माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं, जय जय शुद्ध उदारे परिस्थिती अनावृत आनंदे वर्षित. आई माऊली 12 अध्यायामध्ये श्री गुरुला आईचं रूपक करतात आणि आईच्या रूपकाने सांगतात तू कशी शुद्ध आहेत, उदार आहेत, अनावृत आनंदाने वर्षाव करतात. आई जसं मोकळ्या मनाने लहान मुलाला पाळणा पाजते, तसं श्री गुरु ज्ञानोबा तुकोबा आत्यंतिक लहान जीवाला अनेक प्रकारे शिकवतात. किती प्रकारे शिकवतात वेळ जाईल माझा नाही सांगत त्याला पुढे. आणि मग हे झालं ना, तर मला दुसरं काय सांगायचं, उत्तम जिज्ञास. उत्तम जिज्ञास एवढं सांगायची गरज नाही. काय रे ते उत्तम जिज्ञास कसं असतं, ज्याला ईश्वर कृपा झाली तो उत्तम जिज्ञासू. तुमच्या स्वप्नात बी देव येत नाही, नाव बी येत नाही, बोळच घ्या म्हणावं लागतं. रामकृष्ण जप केला का रे, कर बरं एक माळ, अशी इथून तयारी. पण करून साहसिक होती. याते संक्षिप्ते दिखावे हे मग थोडक्यामध्ये दाखवतो. शुद्ध ब्रह्मचे शुद्ध ब्रह्मचे जगत की उत्पत्ती होवे नाही. हां, काय ते हे फार मोठं लक्ष आहे. शुद्ध ब्रह्म ज्याची उत्पत्ती नाश नाही त्याला शुद्ध म्हणावं, ज्याच्यात उत्पत्ती आणि नाश नाही त्याला शुद्ध म्हणावं, आणि ज्याची उत्पत्ती नाश आहे त्याला मलिन मानावं. मग ब्रह्माची उत्पत्ती नाही, नाश नाही, मग ज्याचे नाश नाही, उत्पत्ती नाही, त्याला शुद्ध ब्रह्म म्हणून त्या शुद्ध ब्रह्मापासून जग झालं नाही. कसं ते सांगा. संकल्प कसा निर्माण होतो, साक्षीला कळतो, साक्षीपासून होत नाही, आणि संकल्प नाही म्हणता येत नाही. त्याची सांगा उत्पत्ती नाही का, कसा निर्माण होतो नाही म्हण की. मग बरं, ज्याला कळतं त्याला तर काय माहीतच नाही. जे साक्षी चेतन तुमचं स्वरूप आहे त्याच्यापासून संकल्प होतच नाही, आणि संकल्प नाही म्हणताच येत नाही. काय काय करतो म्हणा परिणावरे नारायणा, ही त्याची बोंब आहे. मग नाही म्हणता येत नाही, मग साक्षीपासून बी नाही, आणि संकल्प तर होतो. संकल्प कार्य आहे. मग ह्याच्यामध्ये गुरुजींनी सांगावं की अंतःकरणाच्या पलीकडे, आणि अंतःकरणाचं कार्य आहे, मध्ये आहे अज्ञान, आणि त्या अज्ञानाचा आहे संकल्प. कारण स्वीकारल्याशिवाय कार्य कसं होईल. मग संकल्पाला कारण काय, अज्ञान आहे. अज्ञान कशाचं आहे, स्वच्छ. मग स्वच्छ अज्ञान असतं का, तुम्ही रडतात म्हणून स्वीकारलं आहे, नाहीतर नाहीच. म्हणून उत्तम जिज्ञासूच्या दृष्टीनं, विचाराच्या दृष्टीनं काही नाही झालं. पण मधनं असणारी त्यांना सांगावं लागतं, नसलेले खडे भांडावं लागतात. शुद्ध ब्रह्म असंग है और अक्रिय है. हां, शुद्ध ब्रह्म कसं आहे, असंग आणि अक्रिय. अक्रिय म्हणजे क्रियारहित. असं आहे ना. मग तुम्हाला पाप पुण्य लागत असेल ना, तुम्हाला नरकाला जावं लागेल ना. हां, तुम्हाला जन्म मरण असेल ना. नाही, गणित तर सोडू आपण. ते विद्यार्थ्यांनी गणित सोडवताना पगार नसतो, पण गणिताचे आकडे असतातच की.
हां मास्तर गणित सोडून पैसा राहतो त्याला मास्तर झाल्यामुळं, पण विद्यार्थ्याला गणित सोडवताच आलं पाहिजे, पगार जरी नसला त्याच्या हातात तरी. कारण ते गणित सुटलं की तो पगाराचा अधिकारीच होतो. तसं उत्तम जिज्ञासूला ब्रह्म असंग निराकार आहे, शुद्ध आहे, म्हणून त्याच्यापासून जग झालं नाही. किंतु हां माया विशिष्ट जो ईश्वर तासे जगत की उत्पत्ती होवी. हां आता मन हे कनिष्ठ अधिकाऱ्याला महाविष्ट चैतन्य जो ईश्वर त्याच्यापासून जगत झालं असं काहीच म्हणणं आहे, आमचं नाही. हां हां काहीच म्हणणं नाही. कारण जयापासून सकळ मंडळ झाले. काय बघ, जो पण कारण केली एक बायको तिने वाढविले रे. त्या भगवंताने बायको म्हणजे माया स्वीकारली, आणि त्याच्यापेक्षा माऊली सांगते जरा. हां काय सांगते, न पडता भरताराच्या दृष्टी आणि व्याली ही सकळ सृष्टी. इथं काय आलं तुमच्या लक्षात आलं, सत्ता प्रकरण जर लक्षात आलं तर ही मी वही कळेल. थांबतात जाऊ द्या आता, उघडच आहे. बाहेर ऊन पडले वाळून वाळण म्हणते उद्याला नेते ना ते सकाळी. बरोबर बरं यायचं आता मागून वा येऊ नका आता, काय गरज 17 वेळेस इथं टाकेल ना ते. हो 17 वेळेस काय यायचं आता जेवायचं. रक्ताने आणली तुझी मग ते आशिनी करी बडबड काय नाही दुसरा. घे ओढून. अरे हे विषय खूप, म्हणून मन थोडी नवनीत तशी गाडी म्हणून माऊली म्हणतो याचा विचार करा, म्हणजे मंथन करा. राजू उघडा आता ते येईलच वाहन, पुन्हा उठावं लागेल. असं ते गुरुजीने सांगावं, मंद जिज्ञासू करता सुखही मला वाटतो, आणि प्रपंचात कमी पडून वाटतं. आणि प्रपंचात कमी असतं त्याचं नाव प्रपंच. ज्यात कमी आहे त्याचं नाव प्रपंच, ज्यात कमी नाही ते ब्रह्म. पण कुठे कळायला आणि मायाचं फळ नको पुढं लांब जाईल मी विषयाच्या संगतीचा, कारण याला विस्तार करता येईल. महत्वाचा विषय आहे हा. याते माया और ईश्वर का स्वरूप प्रतिपादन करे है. प्रसंग से माया स्वरूप प्रतिपादन. जीव ईस भेदहीन चेतन स्वरूप माही. माया सो अनादि एक शांत ताही मानी. एक एक वाक्य वाचता आता. जीव ईस भेदहीन. जीव ईश म्हणजे ईश्वर यांचा भेद आहे. कारण जीव वेगळा ईश्वर वेगळा. जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान सुखदुःखाचा भोगता अविद्या अधीन बंधमोक्षवान, फक्त परमार्थ करण्यास स्वतंत्र, बाकी सगळे. आणि ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान मायारहित बंधमोक्षरहित प्राणाच्या कर्मानुसार जग निर्माण करणारा असा तो ईश्वर आहे. चला म्हणून त्या ईश्वरापासून जग झालं असं काहीच म्हणणं नाही. चेतन स्वरूप माही. हां कोण चेतन स्वरूप नाही? माही नाही चेतन स्वरूप माही. बरं हां पुढं. माया सो अनादि एक. हां आता चेतन स्वरूप माही म्हणजे समज. हां आणि माया सो अनादि एक. माया एक अनादि एकच आहे. शांत ताही मानिये. ते एक असून ते उत्पत्ती रहित आहे, पण बाध होतो, नाश होतो. मायाची उत्पत्ती नाही, पण विचारांची ती नाहीशी होते. म्हणून माया अनादि आहे पण शांत आहे. अनादि या शब्दाचा अर्थ उत्पत्ती रहित, पण विचारांची नाहीशी होते. ब्रह्म उत्पत्ती नाश रहित आहे म्हणून त्याला विचारायची गरजच नाही. मग आता उत्पत्ती नाश रहित म्हणलं त्याला कोणता विकार? मग आता तो साक्ष म्हणलं नंतर जन्म मरणाचा विकार आहे का नाही? हां नाही. बरं आई बाप असतील ना,
काय वेळ आहे का काय तो हां बरं आईबाप नसेल विद्या तर शिकली असतील हां हे लई म्हणून नाथांच्या हसत बोलत नाथांनी वेगळं निघा सांगते तुम्हा वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. म्हणजे इथं काय वृत्तीच्या बाजूला मी असं कळा म्हणजे वेगळं निघाला आणि वेगळं निघून संसार बघा म्हणजे साक्षी वृत्तीचे साक्षी व्हा. वृत्ती साक्षी झालं वृत्ती सगळे व्यवहार कळतात का नाही. मग वेगळं निघाला जो साक्षी आहे त्याला संसारात धक्काबुक्की काम क्रोध लोभ मोह फक्त रडायचंच. केवढी गंमत आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती निघून दिले संपूर्ण माझ्या हाती. काय अवघड याला फक्त सामग्री विवेक वैरागी नाही म्हणून मार खातो. ज्याच्याजवळ साधून सांगितलेले विचार ज्याच्याजवळ साधून सांगितलेले वैरागी ज्याच्याजवळ साधून सांगितले श्रवण म्हणून हे जर असेल काय आहे याची गरज आहे कशाची काहीच नाही झालं. हां आणि त्याच्यात असणं काही नाही. गुरुजींनी सांगा पाण्यात पोहतो का पाणी असतो तसं संसारात तुम्ही का तुमचा संसार हां संसारात हां तुमचा संसार नाही. आता पुढे चलो आपण तसं अंत्यकरणात संसार का संसारात अंत्यकरण हा बस अंत्यकरणात संसार नाही. मग नावेत पाणी का पाण्यात नाव हा ना मग पाण्यात नाव ज्याचे तो जीवनमुक्त आहे त्याला तो ते वय मावले ते वर्तच दिसते ते देही ते व्यवहार करीत असलेले दिसते पण देही ना माझ्याकडे ते देहाच्या ठिकाणी नाही. पाण्यात नाव आहे पण नावेत पाणी नाही. तसं प्रपंचाच आहे पण प्रपंच यांच्यात नाही. आणि प्रपंच नसल्यावर काय मग त्या सुखांत नाही परत आनंद सागर राहिला होती. मग त्या सुखाला माप नाही मग आनंदाच्या लाटात चला. सत और असत्य विलक्षण स्वरूप ताहिकु अविद्या और अज्ञान हु बखानिये. बखान समज सत असत्याच्या विरोध असणारे ते अविद्या म्हणा माया म्हणा जरा बखान समज वर्णन केलेलं आहे. चेतन सामान्य न विरोधी ताको साधक है. हो आज लक्षात हां वृत्ति में आरूढ़वा विरोधी वृत्ति जानिए. हो माया में आभास अधिष्ठान अरु माया में इस सर्वज्ञ जग हेतु पहचानिए. हां आता सामान्य चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी नसतं. सामान्य चैतन्य म्हणजे कसं मी आहे. आता मी कर्ता भक्त आहे मी काळा गोरा आहे मी डॉक्टर वकील हे मी सगळ्यामध्ये आहे ना पण हे मी सामान्य आहे. त्याला काय म्हणा सामान्य हे सामान्य मी कोण आहे चैतन्य आहे. चैतन्य सामान्य मी आहे ना त्याला माऊली म्हणते ज्ञानदेव प्रमाण आत्मा निदान सर्व गटी पूर्ण एकनाथदेव. मग मीला सोडून कुणाला बोलायला हवं बरं. मग हे मी आहे सामान्य. आता ते मी सामान्य याच्यामध्ये पुन्हा फरक व्यवहार करणारे मी सगळीकडे ते अंतःकरण आहे परंतु त्याच्यामध्ये जाणीव रूपाने सूक्ष्म जाणीव रूपाने ते मी चेतन आहे आणि तेच चेतन सामान्य रूपाने असलेलं त्याच्या ठिकाणी मी आहे एवढंच ज्ञान असतं. आणि मी सच्चिदानंद हे नसल्यामुळे मी देह आहे. मी सच्चिदानंद हे न कळल्यामुळे मी देह आहे मी कर्ता भक्त हे आहे तिथं अज्ञान आलं. आणि हे सामान्य मी अज्ञानाच्या विरोधी नाही. आणि त्या सामान्याचं मूळ स्वरूप चिद आणि आनंद आहे. मग चिद आणि आनंद ज्या वृत्तीला कळलं ती वृत्ती मी साक्षी चेतन द्रष्टा असं कुठं निर्विकार म्हणती. आणि या वृत्तीनं या स्वरूपाच्या विशेष ज्ञानाने अज्ञान नाहीच होतं. मग सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही सामान्य चेतन अज्ञानाच्या विरोधी नाही पण त्या सामान्याचं यथार्थ स्वरूप कळलं मात्र त्याचं अज्ञान नाही. याला विषय माझे गुरुजींनी सांगावं एकाच इथं पाहुणे आले. एक पाहुणा आला आणि तो रस्त्याला उभा राहिला
लोकांना वाटायला ही व्यक्ती याला सामान्य म्हणावा. व्यक्ती याच्याबद्दल वाद नाही कसा, पण कोणाचं चालेल, कोण आहेत काय नाही, ते फलानेच आलेत, त्यांचं ते पाहुणे आहेत तिथं, आणि त्या पाहुणेकडे आलेत, आणि हे फलान गावचे आहेत आणि ते ह्यांचे नातेवाईक आहेत, ह्याला विशेष म्हणावं. तसं सामान्य एक सगळ्याला आहे, मीला सोडून कोणी बोला म्हणावा, पण मी कोण आहे असं सांगा म्हणा कोणाला बाई. म्हणून माऊली म्हणते, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानशिवर निवृत्तीचा. निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानोबाराय म्हणतात, मी कोण याचा अगोदर विचार कर, आणि मीला सोडून विचार केला की तुझे फजितीचे, आणि मीचं स्वरूप कळी तुझ्यासारखा धन्य तूच. म्हणून आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानशिवर निवृत्त. मग मी स्थूल देह आहे का, मी सूक्ष्म देह आहे का, मी अज्ञानी आहे का, मी इंद्रिय आहे का, मी प्राण आहे का, मी बुद्धी आहे, कोण आहे मी, कुठे याचा विचार आहे. हो, आणि हे सगळा पसारा मीच्या जीवावर जागला आहे, आणि मीला कोणाची जगायची, मीला स्वतःला जगायची कोणाची गरज नाही. मी असल्यामुळे प्राण वाटतो, मी असल्यामुळे इंद्रिय वाटतं, मी असल्यामुळे स्थूल देह वाटतो, मी असल्यामुळे दात्य गोष्टी वाटते, पण मीच्या अस्तित्वामध्ये सगळ्याला अस्तित्व आहे का नाही. मग मीच अस्तित्व सगळ्याला का, नामरूप पदार्थाला अस्तित्व आहे. हां, स्वतःचं अस्तित्व कपड्याला आहे का, कपड्याचं अस्तित्व स्वतःला आहे. स्वतःचं अस्तित्व कपड्याला आहे, पण कपडं कार्य आहे. तसं अज्ञान ही मायाच्या अधिष्ठान चैतन्याच्या आश्रित राहून त्याचं जीवदशा कार्य आहे, जीवदशा कार्य अज्ञानाचं, ईश्वर मायाचं कार्य आहे झालं, आणि कार्याच्या आश्रित अज्ञान असतं झालं. हे पुढे येईल विषय. हां टीका. हां, जीव ईश्वर भेदरहित जो शुद्ध चेतन ताके आश्रित माया है. मग जीव शुद्ध, जीव आणि ईश्वर रहित शुद्ध चेतनच्या शास्त्री कोण आहे, माया. माया. हां, सो माया अनादि कहिए आदि रहित है. म्हणून माया अनादि आहे, म्हणजे उत्पत्ती रहित आहे. अनादि नाम उत्पत्ति का है, आदि नाम उत्पत्ति का है. हां, आदि नाम म्हणजे उत्पत्तीचं आहे झालं, पण ती उत्पत्ती रहित आहे. जो माया की उत्पत्ति अंगीकार करे हां, तो माया के कार्य प्रपंच से तो पुत्र से पिता की न्यायी माया की उत्पत्ति बने नहीं. हां, आता जसं मायाची उत्पत्ती जर म्हणली तर बाप लेकासारखं, बापापासून मुलगा होतो, ही तर कार्यकारण व्हावं, पण माया तशी कोणापासून उत्पन्न नाही झाली. माया तर उत्पन्न नाही झाली, पण माया तर अघटित घटना करवते. अघटित घटना पटेशी माया. तिचं असं अघटित्व आहे, तिला ढालगज बोलले नाथ महाराज. ढालगज कशाला म्हणावं, गुरुजींनी सांगावं. करते पण अंगावर येऊ देत नाही, करते काम म्हणून अंगावर येऊ देत नाही, म्हणून हिला ढालगज म्हणावं. मग ते गोकुळचा तुम्ही ढालगज नारी, तुम्ही हे गोकुळचा ढालगज आहे रे, माझ्या कृष्णाला वेळ लावला आहे आणि आम्ही काही केलं नाही म्हणता. तसं माया तर मला परपंचाची वेळ लावली, आणि माया कोण हे कळू देत नाही, हिचं नाव माया. माया शब्दाचा अर्थ कधी प्रकृती आहे, कधी अविद्या आहे, कधी अज्ञान आहे, कधी शक्ती आहे. पण माया ही शब्द का अघटित घटना करून दाखवते. अघटित घटनामध्ये कळूच देत नाही, कळूच देत नाही. तर हो सांगू तुम्हाला, एवढं चिंतन झालेलं जगसत्य तर बुद्धीला निघू देत नाही. जेवळ ही प्रसंगप्राप्त मसन वाटत गेलं सगळं ब्रह्मज्ञान असतं नाही. तर माया खोट्याला खोटं वाटूच देत नाही, तिचं नाव माया. खोट्याला खोटं वाटू दिलं का, ती माझी गुरु सांगा खोटी खरीच आहे अशी माया कळती तर राहत नाही. खोटी खोटी खरीच आहे, खोटं खरंच आहे, पण खोटं खरं वाटत नाही. जे खोटं आहे ते खरं, ते वेगळ्या भावने खरं वाटते. अनुभव कर ना, आत्मा खरा आहे का देह खरा आहे, आत्मा. देव खरा का जग खरं आहे, देव. आई बाप खरे का मुलं खरे, आई बाप. हा ना. मग व्यवहाराच्या दृष्टीने आईबाप खरे, मुलं कार्य आहेत ते खरे नाहीत. देवाच्या दृष्टीनं जग कार्य आहे, देव खरं आहे, जग खोटं आहे. माया तशीच आहे, मायाची उत्पत्ती नाही, पण माय तिथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. तिथे एक ढालगज निर्माण झाली, एवढी ख्याती केली,
एवढी तिने प्रसिद्धी केली. काय केले? इंद्रादिकाचे भावलं केले. अरे इंद्रादिक देवाला तिनं भावलं केलं. भावलं म्हणजे ते भावल्या नसतात का, भावल्या, त्याला भावलं म्हणावं. आणि कोणाला हे भावलं केलं हे ना, तेच कुठे देवाच्या राजाला, ज्याला ऐरावत्या हातात बसायला 60 सोंडाचा 7 सोंडाचा अमृतासारखं प्यायला, त्याचं वैभव जितकं करते. पण ही माया त्याला म्हणते भावलं आहे. आणि भावलं कोणाला खेळायला असतं? तसं स्वर्गाला जाणारी शानिका वेळे. हां, साधूचं घर नाही झालं. साधूच्या घरला जाणं फार मोठं. आणि साधूचं घर कळायला साधू व्हावं लागतं. आणि साधू व्हायचं म्हणलं त्यांनी प्रपंचाचं वाटोळ होतच. त्याचा प्रपंच जोडतच नाही. आणि ज्याचा प्रपंच जोडला आहे ते साधू नाही. आजच विषय निघाला आमचा गजानन विजयामध्ये. तर मग अशा चावल्या त्याच काय म्हणले ते, चावणारा मीच, माशा मीच, खाणारा मीच, मोहोळ मीच, सगळा मीच आहे. सच्चिदानंद मीच आहे. मग मी सच्चिदानंद असं बाबा म्हणलं. माशा कुठे हां, आपल्याला गोम निघालं तर उठायच सुधारत नाही. म्हणून आम्ही कुठे गजानन आहेत, आम्ही जीव आहे. चावलो विषय गजानन बाबा, ती गजानन बाबा. तुकोबाराच्या अंगावर नाग खेळले, वाघ येऊन बसला, पायाचा अंगठा चाटला लागला वाघ, तरी रंगाला रंगीन तुका विठ्ठल सर्वांगी. तुकोबारा त्या अंगात रंगले म्हणून वाघ काय तेच आणि नाग तेच, सगळं मीच. हे विश्वाची माझे घर, मग त्यालाही मजा आहे. चला, हाराच आलं का? बळच नाही म्हणू नका. जो माया की उत्पत्ति अंगीकार करे तो माया की कार्य प्रपंच से तो पुत्र से पिता की न्यायी माया की उत्पत्ति बने नहीं. हां, जसं बाप लेकाची उत्पत्ती आहे तसं मायाची उत्पत्ती नाही. माया मांडली झालं. चेतन से ही माया की उत्पत्ति माननी होवेगी. मग चेतनापासून मायाची उत्पत्ती म्हणावं लागेल. पण चेतन तर असंग निर्विकार आहे. पण हिचा खेळ रे गमतीचा आहे. मला अभंग आठवतो नाथाचा. काय नाथ, त्याचा बाप तो ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्म, पण तो जन्माला त्याची उदरी. पण जीव दशा ईश्वर, त्या चैतन्यात प्रतिबिंब त्या मायामध्ये पडलं ना, मग तो जीव ईश्वर त्याच्या उदरी नाही केला. आणि त्याने बापाची दादल्या केला. म्हणजे बाप या शब्दाचा अधिष्ठान चैतन्यावर हिचा वास्तव्य आहे असा अर्थ लावायच्यावर का. हां, त्यानं बापाची दादल्या केल्या म्हणजे ज्याच्यावर जे जगते ते अधिष्ठान असतं आणि जगणारी वस्तू अध्यास असते, खोटी असते. मग मायाला अस्तित्व कोणाचं? अधिष्ठानाचं. मग अधिष्ठानामुळे मायाचं अस्तित्व आहे का? माया स्वतंत्र असते. आणि माया म्हणजे विचारांनी टिकत नाही आणि नाही ती दाखवल्याशिवाय राहत नाही. कसं सांगतो तुला, गुरुजीने सांगा माझ्या. कसं जगाशी लागलं वेळ, मायाचं चिंतन सांग. कसं जगाशी लागलं वेळ, शिळ्या तांब्याचं भावलं केलं, गंध अक्षदा लावून झकवलं, मना येईल ते नाव दिलं. कसं जगाशी लागलं वेळ, वेळ म्हणजे माया. शिळ्या तांब्याचं भावलं केलं, तांब्याचं सोन्याचे देव केले. विचाराच्या दृष्टीने विषय, भक्ताच्या दृष्टीने विषय वेगळा, विचाराच्या दृष्टीने विषय चालला. विचाराच्या दृष्टीनं ते तुम्ही ते देव कशाचे केले? धातूचे. आता ते धातूचे देव आहे, धातू आहे का देव आहेत? मग तुम्ही प्रत्यक्ष धातू असताना त्याला देव म्हणाल, हेच ना वेळेपण आहे. आणि त्याच धातूला तुम्ही काय केलं? गंध अक्षर लावून दाखवली, सुंदर दाखवलं. गंध लाव, अक्षर लाव, कपडे घाल, हार घाल, उदबत्ती ओवाळ. जगायला लागलं वेळ. आणि वेळ कोणी लागत असतं? न करणाराला. मग कोणाला तुका म्हणे कसे आंधळे जण गेले विसरून खरा द्यावा म्हणून. हो, म्हणून हे विषय विचारसागर बालबुद्धीचाच आहे. एवढंच उत्तर त्याचं. आणि बालबुद्धी या शब्दाचा अर्थ
जगत सत्यत्व बुद्धीवाले लोक. मग ते वेदांत सांगता येत असतो, ज्ञान सांगता येत असतो, पण वर्म कळत नसतं. आता तुम्ही नाही का आता सांगून गेलं गुरुजीने माझं सांगितलेलं 5,56,299. ठीक आहे, ते मुलगा सांगतो 4थीतला, पण त्याला 5,75,999 याच्या पैशाची शक्ती किती आहे त्याला विचारावं. आकडे सांगता येतं की नाही? मग त्या आकडे इतका पैसा जवळ आहे का? नाही. आणि पैशाजवळ असलं त्या पैशाची शक्ती कळते का? तसं शब्दज्ञान, तसं विचाराची मांडणी येत असते, पण शक्ती राहत नसते अनाधिकार लहान मुलामुळे. म्हणून हे लहान बुद्धीचा विषय नाही, बालबुद्धीचा विषय नाही. जीव भाव और ईश्वर भाव तो माया के कार्य है ना. जीव कशाचं कार्य आहे? अविद्येचं, अज्ञानाचं. आणि ईश्वर कसं कार्य आहे? मायाचं. मग जे कार्य असतं त्या कार्याचं आश्रय कारण राहत नसतं. जे माया ही कारण आहे ईश्वराची, अविद्या ही कारण आहे जीवाची. मग अविद्या आणि माया कुठे तरी आश्रय असेलच ना तिला. जीव आणि ईश्वर हे त्याचं कार्य आहे, कार्याच्या आश्रयात नसते. याला गुरुजीने माझं सांगा, पतीच्या असणे पत्नी, कमलाच्या हातच पत्नी. कोणाच्या आश्रय पत्नी असती? पतीच्या. तसं ब्रह्मपती आहे, माया पत्नी आहे, ती त्याच्या आश्रयात. जीव त्याचं लेकरू आहे, लेकराच्या हातात राहत नाही. मग माया कोणाच्या आश्रयात राहते? ब्रह्माच्या. असं मानलेली ती तर आमच्या दृष्टीत नाहीच. पण तुला इतकंच सांगून ताळ्यावर आणायचं झालं. जीवाला ताळ्यावर आणायचं, ह्याचं नाव युक्ती, याचं नाव विचारसागर. आणि हे कळलं तरच परमार्थाचं वर्म हाताला येतं. माया की सिद्धि हुए बिना जीव ईश्वर का स्वरूप असिद्ध है. हां, माया सिद्ध झालं तर जीव ईश्वर आहे. माया सिद्ध नसलं तर काय? जीव ईश्वर नाही. नाही. आणि माया सिद्ध झाली की जीव ईश्वर आहे. पण इथं कार्य आणि माया आहे. जर थोडंसं विचार करा. जीव ईश्वर असल्यामुळे काय म्हणायचं? माया कारण घ्यायची. आणि जीव ईश्वर नसल्यावर माया. हां, हनुमानजीला किती नाती किती मुलं आहेत? नाही का? शुद्ध ब्रह्म आहे म्हणून. है ना. जसं हनुमानजीला काहीच नाही, एकला असून एकला असा तो परमात्मा. ही तुझं स्वरूप आहे, तो एकटाच आहे, तो एकटाच आहे, दुसरं नाही तू काहीच. आणि हे कळायचं परमार्थामध्ये. दुसरी वस्तू नाही, पण दुसरी वाटायला लागली की मग माया घ्यायची. मी करता भक्ता सुखी दुःखी जन्मरणवान हे असं वाटलं की माया घ्यायची. या जगाचा करता ईश्वर आहे आणि ईश्वर आपल्याला सांभाळतो असं वाटलं की माया घ्यायची. मग आता ईश्वर सांभाळतो का? नाही झालं. कारण ईश्वर आणि जीव हे मायाचे कार्य लेकर आहेत. मग मायाचे लेकर असल्यानंतर भाऊ भावाला सांभाळत असतो काय? काय गुरुजींनी सांगावं झालं. आई जोगाला सांभाळील, पण भाऊ भावाला सांभाळील का? जीव आणि शिव ही भाऊ, जीव धाकटा भाऊ आहे, ईश्वर थोरला भाऊ आहे. आणि ही एकमेकाच्या विरोधात आहे. यांनी कर्म करावं, थोरले शासन करावं. केलेलं कर्म थोरल्याच्या हातात आहे ना, फळ द्यायचं. आणि त्या ईश्वराचं काय? आणि ही कशाचं कार्य आहे? आणि माया जशी खोटी तशी कसली राहतील? खोटे. आणि सुख दुःख कसलं राहील? नाही. जन्मरण कसलं राहील? शहाणा मूर्ख कसला राहील? हां, काय बोजाय झालं. म्हणून नजरों से देखो प्यारे क्या रूप है तुम्हारा. कबीरदास म्हणतात, अरे वेडो नजरों से देखो प्यारे क्या रूप है तुम्हारा. अरे विचार तुमचं स्वरूप बघा, क्या रूप आहे. हो, बाहेर कम फिरे गवारा. ए मूर्खा, बाहेर काय इंद्रियाकडे फिरायला लागला रे? हां, गवारा म्हणजे मूर्ख, बाहेर म्हणजे इंद्रियाकडे फिरणे.
बाहेर काऊन फिरे गवारा बरं काय बाहेर फिरू नको जरा विचार तुझं रूप पाहा जरा तुझं रूप पाहिलं नाही त्याचं वर्णन करता येत नाही त्याचं वर्णन करता येत समजा एकच विषय सांगतो आमचा मला गुरुजींनी सांगावं तुमच्या आवडत्या विषयाचा संबंध झाला आवडत्या विषयाचा संबंध झाल्यानंतरवरती त्या विषयाचा एक दिवशीत्व होतं आणि त्या एक दिवशीत्व झाल्यानंतर त्या आनंद होतो तो आनंद कशा रंगाचा आहे रे आणि किती लांब आहे नाही आनंद किती लांब कोणता आनंद तो आनंद कोणाचा आपल्या स्वरूपाचा चुकीच्या समजून अर्थ कोणाचा विषयाचा खरा आनंद तुझाच आहे पण तुझ्या आनंदाला तू आनंदाचं द्वार वेगळं ठेवलं आहे विषयात आनंद नाही झालं शब्दात आनंद नाही झालं ते वृत्ती त्या विषयाच्या संबंधाने परत ती फिरते आणि स्वरूपातच रमते पण चुकीच्या समजुतीने विषयात आनंद वाटतो विषयात जर आनंद असता तुम्ही झोप घ्यायचं काम नाही हां पद्मिनीसारखी स्त्री कोटल्या जे तेजुऱ्या भरलेले आहेत गादी मेणा आहे निरंजन तुपाच्या वातीच्या आहेत बाहेर तलवारी पारे आहेत काय झोपीची गरज आहे नाही सगळं नाही झोपीला जावं तसं अशी एक झोप घ्या तुम्ही त्या झोपीतून कोणाला उठवता येऊ नये आणि तुम्हाला उठता येऊ नये अशी झोप घ्या मग ती झोप तुकोबारांनी सगळं सुखे मी निजलो गा शून्य सारून ते मी असं सुखाने आनंदात तर माझं अज्ञान होते शून्य नाही शिकलं मग सुखाने निजलो शून्य हे अज्ञानवाचक पद आहे सुख म्हणजे सहज लिहिलीमध्ये निजलो गोळी घेऊन झोप नाही हे आणि ही गोळी घेतली की पुन्हा झोप येते आणि पुन्हा ते जातच नाही असं हे म्हणजे जीव ईश्वर मायाचं कार्य मग माया कोणाचं असेल तर मानावं लागलच का नाही मग अधिष्ठानाकडे मानली बरं का त्याच्या असेल त्याला माहीत नाही न पडता भरता त्या दृष्टीने व्याली ही सकळ सृष्टी काय माऊली काय म्हणते त्या राज्यात न पडता भरतार त्या दृष्टी आणि व्याली ही सकळ सृष्टी भरतार म्हणजे अधिष्ठान चैतन्य हिचा त्याचा संबंध आहे पण जग मात्र निर्माण केलं काय गंमत आहे हिथं काय घ्यायचं आहे सत्तापर्यंत तुझ्या लक्ष असलं तर ही चिंतन कळलं मृगजळाची भूमी ओली होती रजूवरच्या सरपंच रजूविकारी होती सुक्तीवरच्या रजूने सुक्तीची किंमत येते ही जसं भ्रमाने आहे तसं देहाजी भ्रमाचं स्वरूप आहे अधिष्ठान त्याचा काही संबंध नाही म्हणून अधिष्ठानाचा काही विकार होत नाही आणि हेच काही सिद्ध होत नाही याचं नाव परमार्थ आहे पण काय बाबा नाही असं वारं फिरल आकाश कुणकडे फिरल आहे का नाही पाऊस पडेल आकाश कुठं पडलं आगनी सगळे डोंगर पेटवल आकाश कुठं पेटेल गावाच्या गावात नदी वाहून चाललं पाणी आकाश कुठं वाहून हां पृथ्वीच्या खांदून विहिरी होतात बागायत होतं हे होतं आकाशात कोणतं बागायत मग आकाश ही जसं हा व्यवहार आहे त्याच्याशिवाय त्रिभुवन राहत नाही आणि आकाशाला काही माहीत नाही आणि आकाश ही तुझ्यामध्ये लपीचपी खेळ ही तुझं स्वरूप आहे हे आकाश माऊली म्हणते हे आकाश एवढं असणारं ते तुझ्याच लपंडाई खेळते लपंडाई म्हणजे लपून बसतं तुझ्या ठिकाणी गेलं का आकाश सिद्ध होत नाही आणि हे आहे मायाचं कार्य आणि माया ही पंचमहाभूतं घेतले म्हणून हे आहे तेव्हा गुरुजींच्या भाषेत सांगू का महाराजाच्या मठात लेकर रडायला लागलं म्हणजे काहीतरी घोटाळा सहज गुरुजी ब्रह्मचारी महाराज लेकर कसे काय रडतेत विचारावं काहीतरी तसं ब्रह्मचारी परमात्मा आहे आणि हे कसं आहे म्हणजे माया शिकवायला लागते तसंच आहे ते
चला. माया की सिद्धि हुए बिना जीव ईश्वर का स्वरूप असिद्ध है. हा बस माया अगोदर सिद्ध आहे नंतर जीव ईश्वर आहे. माया सिद्ध नंतर जीव ईश्वर नाही. याते हाँ. जीव चेतन व ईश्वर चेतन से माया की उत्पत्ति कहना असंभव है. तुला सासू कसली तुझी? सासरा कसला आहे? मालक कसला आहे? काहीच नाही ना. आणि मालक झाल्यावर सासू आली, सासरा आला, धीर आले, भावे आले, चुलत आले, निलत आले, लग्न झालं ना अगोदर. तसं माया सिद्ध झाली, हे बाकीचं सगळं जगत आहे झालं. आणि माया नाही, जग नाही. झोप नाही, स्वप्न नाही. झोप आहे, स्वप्न नाही. तसं न कळणं आहे, दुःखरूपी स्वप्न आहे. कळणं दुःख नाही झालं. इथे आहे सगळं. दुःख आहे, अज्ञान आहे. अज्ञान नाही, दुःख नाही. परमार्थ याच्यावर चालला सगळा विषय ह्याच्यावर. परमार्थ कशा करतात? दुःख नको म्हणून. आणि दुःख नसं करायचं खरं साधन विचार आहे. खरं साधन ज्ञानावरायचे विचाराचे मालिक काय झालं. याच्याशिवाय दुःख नाहीच होत नाही. दुःखाचा लय होईल कदाचित. ते चांगलं महाराज दुःखाचा लय केला, पण दुःख खोटं आहे असं नाही कळलं आपल्याकरता. नामदेवराने दुःखाला सत्वाचं पांघरून टाकलं, पण दुःख नाहीच झालं नाही. का? नाम कचर कचर नाही, गुरु का बच्चे बोले. सुख दुःख कोणाला? ज्या नामदेवाला नामदेवाकरता देवाला जेवण गोड लागत नव्हतं आणि ते गुरु का बच्चा नाही बोले. संत मंडळीमध्येच कच्चे पडले. सुख दुःख कोणाला? तुम्ही कुठे बसवलं ढेकणासारखे? तुमची किंमत काय आहे? इथं वाघासारखे पाहिजे, सिंहासारखे पाहिजे, मग मजा झालं. म्हणून तू कोरायचा मग तोरी संतांच्या गोष्टी जाऊस तू काही भेटी नाही झाली बाप. हे पोर हो काय तुम्ही संतांची गोष्ट करता? माझी भेट झाली पाहिजे मग तुम्हाला संत म्हणेन. तोरी जंबू करी गर्जना जाऊ त्या पंचांना दिखले नाही बाप. तोर कोड्याचा हुक्का आहे. हो 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 हो. शिवाच्या रोळा की त्याचे पाय त्याला होतं. तसं संत कोणाला? तू कोरा म्हणते माझी भेट झाली मग तू संत आहेस. नाही ना माझी भेट मग तू संत नाहीस. तोरी वैराग्याच्या गोष्टी जाऊ सुंदर होण्याचा देखील नाही बाप. तू कोरायचं बोलून सरळ तोवर तुझ्या वैराग्याच्या गोष्टी एखादी छाकडी समुदर शिलायला गेलं बोंबलं तुझं वैराग्य. हां तसं नाही इथं झालं. अरे डांबर छाप जरी न म्हणतो ती सुंदर का कळायची तुला. ही जेव्हाचं आविद्याचं कार्य झालं. आणि तो तर ब्रह्म आहेस आणि ब्रह्म कसं वेळवलं आहे. म्हणून बाबा रे ही फार मोठं साधूचं घर आहे. आणि भगवंताने नरदेह दिला आहे, बुद्धी दिली. बघ आता काय करायचं ते करून घ्या. चला ना. शुद्ध चेतन असंग है, अक्रिय है, निर्विकार है, ताते माया की उत्पत्ति माने विकारी होवेगा. हाँ वाह वाह. हाँ और शुद्ध चेतन से माया की उत्पत्ति होवे तो मोक्ष दशा विषय माया फेरी उपजेगी. हो शुद्ध चेतना पण काही होत नाही. याच्यात उत्तर आहे त्याला. याते मोक्ष निमित्त साधन निष्फल होवेंगे. म्हणून शुद्ध असंग निर्विकार चेतन आहे. त्याच्यापासून माया जर झाली म्हणलं तर मोक्ष होत नाही. आणि मोक्ष झाला तर पुन्हा माया निर्माण होईल. म्हणून चेतनापासून माया निर्माण नाही. आणि माया मानल्याशिवाय सुख दुःख घडत नाही. मग कसं करायचे? मग त्याला सांगायचं अनिरोधी नाही. नाही म्हणता येत नाही, दुःख देते. विचार करायला गेलं तर ती राहत नाही. विचारांची राहत नाही साधूंच्या बरं का. साधूंच्या विचारांची टिकत नाही. आणि जेव्हा दुःख दिल्याशिवाय राहत नाही. मग दुःख देते म्हणून सत नाही. आणि विचारानं टिकत नाही म्हणून असत नाही. तर ते येतो म्हणून स्वरूपाने ग्रह ज्ञानाने बाद. स्वरूपाने ग्रह म्हणजे स्वरूपाने अनुभव येतो ना. तिचं स्वरूप कोणतं आहे? सुख दुःख. मायाचं स्वरूप कोणतं आहे? सुख दुःख. मायाचं स्वरूप कोण? नामरूप. मायाचं स्वरूप काय? मी माझं. आता काय जितकं घेतलं तितकं मायाचंच आहे. हो
स्वप्नातलं माणसं काळे गोरे तांबडे हिरवे पिवळे पांढरे बैल काळे बैल हत्ती घोडे सगळं स्वप्नातलं. तसे त्रिभुवन स्वप्न आहे त्याला. आणि ही दाखवलं तिनं आणि तिला पाहायला गेलं तर ते नाहीच. हे तर आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं अंधार हुडकायला जायला बत्ती लावून निघाला. अंधार हुडकायचा ना मग दिवा घेतला मग लागला अंधार. तसं तो ज्ञानरूप असून तो अज्ञानाचा विचार करायला लागला. ह्याचंच नाव अज्ञान. हां हातात देव आहे ना अंधार हुकला. तसं तू साक्षी स्वरूप आहेस ना. पण मी जन्म मरणवान, मी दुःखी, मी स्त्री, मी गरीब, मी श्रीमंत, मी फलाना, हे हातातला देवा बोलणं आहे. का ज्यावेळेस तुझी भूमिका अंतकरण सांगतो त्यावेळेस तू त्याला ओळखते, त्यावेळेस तू त्यातून वेगळा आहेस. हो पण एक ठकले का दीर्घदर्शी सांगणं सोपं आहे, कळणंही सोपं आहे, पण प्रसंगने बघावा. चला. इस रीति से माया उत्पत्ति रहित है या ते अनादि है. म्हणून माया उत्पत्ती रहित असल्यामुळे ते अनादी. अनादी या शब्दाचा अर्थ उत्पत्ती रहित. ज्याला अनादी या शब्दाचा अर्थ तर त्याला मर्यादा नाही, उत्पत्ती नाही. और एक है. हो उत्पत्ती आणि उत्पत्ति रहित है और एक है. माया किती आहेत? एकच. एकच. माया दुसरी नाहीच. हां. शांत कहिए अंत वाली है. आणि ती एक असून उत्पत्ती रहित असून नाश पावणारी बाधित होणारी. ज्ञान ते माया का अंत होवे है. म्हणून ज्ञानाने मी ब्रह्म आहे असं कळल्याने माया नाहीशी होते. और सत असत से विलक्षण है. आणि ती सतवून विलक्षण. असत का म्हणायचे, सतवून विलक्षण का म्हणायचे, असतवून विलक्षण का म्हणायचे. असतवून विलक्षण खरं दाखवते. विचार केलं तर ते सत राहत नाही. मग सतवून विलक्षण. याला कसं कोणतं उदाहरण द्यायचं सांगू तुम्हाला. अनुभवाचं एकच. स्वप्न खरे का खोटं. स्वप्न खरे खोटं. आणि रोज हां तसं जे काय ज्ञान देऊन पाहता पाहिले आणि स्वप्न केले जायला हे कळते. पण आवडता पदार्थ धक्का बसल्यावर काही नाही वाटलं मग जमल. आवडता पदार्थ गेला की ह्याला डागायला न्यावं लागतं. म्हणतो ना मी ब्रह्म मी देवाचा भक्त, तुला डागायला कशाला राहायला लागले रे. तसं नाही. म्हणून इथं तुका म्हणायचे पाहिजे जातीचे म्हणजे साधनेचे तृष्ट येतो दैवी संपत्तीचे पुरुष. हां जाका तीनही काल में बाद होवे नहीं सो सत कहिए है. म्हणजे ऐसा चेतन है. सांग बरं ह्याचा अनुभव मी तुला सांगितलं. तिन्ही कालावधी ज्याचा बाद होत नाही त्याचे सांग मला. सांग ना. शब्दाने गणित सोडायचं, वस्तूची जाऊ दे बाजूला, पण शब्दाने तरी गणित सांग ना. तिन्ही अवस्थेत तो आहे का नाही. मग तिन्ही अवस्था एका खाली आहेत का नाही. पण तिन्ही अवस्थेत तुझ्याशिवाय आहेत का. तिन्ही अवस्था तुला आहेत का. तिन्ही अवस्था एका काळाची का. आणि तिन्ही अवस्थेमध्ये तू आहेस का नाही. आहे ना. मग जन्म मरण आहेस ना नाही. हां पण तिन्ही काळामध्ये ज्याचं वास्तव्य हां त्याला काय म्हणायचं सत म्हणायचं. तिन्ही काळामध्ये ज्याचा बाद होत नाही ते सत. मग जन्म मरण षडविकार गमनागमन सुखदुःख काय नाही. हे सगळं फक्त भ्रमाने अंगावर आलं. बस. माया का ज्ञान ते बाद हुए है या ते सत से विलक्षण है. म्हणजे मायाचा ज्ञानाने बाद होतो म्हणजे मिथ्या ठरते. म्हणून तिला सतावून विलक्षण म्हणजे खरी सत नाही ती. जाकी तीनही काल में प्रतीति होवे नहीं जो शशशृंग वंध्यापुत्र आकाश फूल आदि के असत कहिए है. ज्ञान से पूर्व माया और ताका कार्य प्रतीत होवे है. ज्ञानाच्या आधी ही स्थितीचं कार्य सगळं प्रत्याला येतं. स्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळं प्रत्याला येतं. काय येतं. चंद्र सूर्य खोटे आहेत का खरे आहेत का विषाद आहे. झालं ते गुरुजींनी सांगावं. चंद्र सूर्य पूर्वेला का पश्चिमेला उगवतात मावळतात. काय इथं आहे बोट. नाही काय
अधिकार आहे. सूर्य जोपर्यंत तुम्हाला पश्चिमेला उगवत नाही, पूर्वेला उगवतो असं वाटतं, तोपर्यंत अज्ञान. तर स्वप्नामध्ये पूर्वेला उगवणं हे स्वप्नाचं आहे, सूर्य हे बी स्वप्नाचं आहे. म्हणजे ज्ञान हे सगळे वेगळे वेगळे. आणि ज्ञानाशिवाय अखंड सुख नाही झालं. ज्ञान या शब्दाचा अर्थ सुख, ज्ञान, सत, मी हा निश्चित होणं, याला खरंच ज्ञान म्हणावं, ह्याला ब्रह्मज्ञान म्हणावं, याला स्वरूपाची ओळख म्हणावी. जागृत विषय मैं अज्ञानी हूँ, ब्रह्म को नहीं जानू हूँ, इस रीति से माया प्रतीत होवे है. कशा रीतीने प्रतीती ती, कशा रीतीने जागृतीत मी आहे, स्वप्नात मी आहे, देह मी आहे, हे सगळं मी, त्याला मी म्हणजे का अज्ञान आहे. स्वप्न के विषय जो नाना पदार्थ प्रतीत होवे, तिनका उपादान कारण माया. आता स्वप्नामध्ये अनेक यात्रा पोहोचते, त्या स्वप्नाच्या पदार्थाचं उपादान कारण माया आहे. उपादान कारण कशाला म्हणावं, ज्याच्यावर कार्य राहत नाही, कार्यामध्ये ज्याचा प्रवेश आहे त्याला उपादान कारण म्हणावं. माती घटामध्ये आहे, माती नाही म्हणजे घट नाही, आणि घट आहे म्हणजे त्याच्यात माती असते. तसं देहादी जगत म्हणजे की त्यात माया आहे, आणि देहात जगत नाही म्हणजे की माया नाही, अधिष्ठान आहे. उपादान हां, कुंडली कोर श्रीनाथ विठ्ठल. अरे विचार, म्हणून तर वाटतं काय करावं काय.